मी सिद्धार्थ शिंदे, अधिपरिचारक जिल्हा रुग्णालय धुळे। आज आपल्या धुळे जिल्हा महानगरपालिका शिक्षणाधिकारी डॉक्टर आपलं दासरवाड सर आपल्या इथे आलेले आहेत। ते इथे आलेले आहेत याचं महत्त्वाचं पहिले मी कारण सांगतो की गेल्या 2-3 महिने अगोदर त्यांचं धुळे शहरात एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता। तर त्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते आपल्या धुळे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात ॲडमिट झाले होते आणि त्यांनी संपूर्ण उपचार हे बरे होईपर्यंत हे जिल्हा रुग्णालय धुळे म्हणजे एका सरकारी संस्थेमध्येच केलेला आहे आणि ते ICU मध्ये दाखल होते। तर त्या दाखल असताना त्यांची काळजी घेण्यासाठी जी काही आमची जिल्हा रुग्णालयाची पूर्ण टीम होती, म्हणजे जसं आहार तज्ज्ञ असतील, आमचे डॉक्टर सिव्हिल सर्जन्स असतील, आमचे भाऊ लोक असतील, आमचा स्टाफ असेल, आमचे इंचार्ज असतील आणि या टीममध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवा देणाऱ्यामध्ये जे काही टीम मेंबर्स असतील त्या सगळ्या टीम मेंबर्सनी त्यांना संपूर्णपणे आरोग्य सेवा दिली आहे। त्यांनाच नाही तर प्रत्येक रुग्णाला देखील त्याप्रमाणे आरोग्य सेवा देतात। परंतु विशेष सांगायचं असं की एखादे सरकारी अधिकारी ज्या वेळेस एखाद्या सरकारी रुग्णालयात उपचार घेतात आणि त्या उपचार घेतल्यानंतर एखाद्या कामाची पावती म्हणून पुन्हा काहीतरी त्यांना एक भेटवस्तू म्हणून का आपण एखादी वस्तू देत असतो, तर त्याप्रमाणे आज त्यांनी ती भेटवस्तू देण्यासाठी आम्हाला अचानक असं आश्चर्याचा धक्का दिला आहे आणि ते देण्यासाठी ते सर आज आपल्या येथे उपस्थित आहेत। मी सरांचं मनापासून आणि पूर्ण टीमतर्फे खूप खूप त्यांचं आभार आणि अभिनंदन करतो। त्यांनी आले आणि आमच्या कामाची पावती म्हणून जो काय आज आमचं प्रेम, आमचं स्नेह याला जे काही खरंच म्हणजे हे दिलेलं आहे, न्याय दिलेला आहे, त्याचं मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो। त्यासोबत त्यांची जी काही टीम आहे ती टीम सुद्धा आज इथे आलेली आहे आणि त्या टीमचा देखील मी खूप खूप आभार मानतो। आणि मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे सरांनी जी आमच्या कामाची पावती दिलेली आहे तीच कामाची पावती हा नवीन उपक्रम जो दिसतोय की त्यांनी आज आम्हाला वृक्ष भेट दिलेले आहेत त्या निमित्ताने। आणि हे वृक्ष भेट देण्याचं कारण असं आहे की ही जी संकल्पना आहे की आपण कुठल्याही प्रकारे आरोग्य सेवा देताना आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करतो ही अधिकाधिक याच्याप्रमाणे वाढत जाणार आहे आणि समाजाप्रती लोकांचा जो गैरसमज आहे तो गैरसमज अधिकाधिक चांगल्या प्रकारे दूर होण्यास हे प्रयत्न करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आणि याच्यासाठी देखील मी सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि 2 शब्द संबोधतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। 22 तारखेला आमचे साहेब सरवड साहेबांचा अपघात झाला। ऐकून सर्वप्रथम तर खूप धक्का बसला की अपघात विभागामध्ये साहेब गेलेत, त्यामुळे ICU मध्ये आहेत। सर्वसामान्य माणसाला ICU ऐकलं म्हणजे तिथंच आम्ही अर्धे होतो। आणि साहेबांचं मूळ गाव बरंच लांब आहे इथून, त्यामुळे इथं कोणी नातेवाईक नाही, मित्र नाही, ती जास्त चिंता वाटली। मग आम्ही सगळे लोक धावून आलो की साहेब काय झालं काय नाही। मग इथे आल्यावर परिस्थिती जेव्हा बघितली, साहेबांनी पण स्वतःची त्यांची इच्छाशक्ती प्रचंड होती आणि तुमच्या सगळ्यांची साथ होती, त्यामुळे आम्हालाही जरा धीर आला। आणि गेल्या 2-3 महिन्यांच्या काळामध्ये साहेबांची रिकव्हरी बघून आम्हालाही समाधान झालं। सर्वात आधी तर आम्ही पण प्रश्न विचारला जो सगळ्यांच्या मनात आला तो की साहेब इथं गावावर ऍडमिट झाले, खालीमध्ये घेऊन चला। साहेब म्हणे नाही म्हणे। सरांशी माझं बोलणं झालंय, डॉक्टर साहेबांशी, आणि सगळा स्टाफ चांगला आहे, सगळ्या सुविधा चांगल्या आहेत आणि आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ म्हणे। म्हटलं मग आम्ही पण आम्हालाही बरं वाटलं की नाही, एवढे मोठे साहेब अधिकारी जर सांगतायत तर आपण इथे ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही। तर साहेबांची इच्छाशक्ती पण प्रचंड होती आणि त्याला तुम्हा सगळ्या लोकांची उपचाराची जी जोड होती, त्यामुळे आमचे साहेब आज आम्हाला इतक्या सुस्थितीत लाभले, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो। भगवंताचं स्थान आपण डॉक्टरांना देत असतो, पण मला वाटतं डॉक्टरापेक्षा सुद्धा भगवंतापेक्षाही मोठं स्थान डॉक्टरला दिलेलं आहे। एका छोट्याशा प्रसंगातून सांगतो। रामायणामध्ये ज्या वेळेला लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेला प्रभू रामचंद्र विष्णूचे 7वे अवतार होते। अशी कोणती गोष्ट होती जी की ते करू शकत नव्हते। एक मंत्र मारला असता तर लक्ष्मण जागेवर उभा राहिला असता, त्यांनी ते नाही केलं। वैद्याला बोलवलं, वैद्याने सांगितलेली संजीवनी बुटी आणली आणि मग त्याला उभं केलं। या प्रसंगातून आपण काय शिकतो की डॉक्टर देवापेक्षा सुद्धा मोठे, देवाचा उपचार सुद्धा डॉक्टरांनी केलेला आहे आणि तुम्ही तर त्या देवारूपी आमच्या साहेबांसाठी आमच्यासाठी धावून आला।
त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ती आभाराची कृतज्ञता ही तर आम्ही तुम्हाला काही सत्कार करतोय, सप्रेम भेट देतोय हा भाग नाही. जे उपकार तुमच्यावर आहेत ते आम्ही फेडू शकत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक तुम्हाला आठवण असावी म्हणून आम्ही ही छोटीशी भेट तुम्हाला तुमच्यासाठी आमच्या साहेबांनी आणली. त्यामध्ये तुमच्या संपूर्ण टीमचे आदरणीय डॉक्टर देवगावकर साहेब, आदरणीय सिंकर साहेब, आदरणीय नितीन पाटील साहेब या सर्वांचे आणि त्यासोबतच सर्व आदरणीय सिस्टर्स असतील, ब्रदर असतील, वॉर्ड बॉय, सर्व प्रकारचे कर्मचारी या सर्वांनी खूप लक्ष दिलं, काळजी घेतली. त्याबद्दल परत एकदा मी तुमच्या सर्वांचे आमच्या संपूर्ण शिक्षण मंडळाच्या वतीने शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. सर्वांना नमस्कार. तर पहिल्यांदा मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. ज्यावेळी माझा अपघात झाला होता त्यावेळी मला तरी काही माहिती नव्हतं की कुठं जावं काय जावं. मी तर बेशुद्धीमध्ये होतो, पण बाकीच्या प्रोसेसनी, मिसेसनी किंवा इतर जणांनी अपघात विभाग दाखल केलं आणि त्यानंतर मला माहिती पडली की काहीतरी झालं आहे. तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की काय झालं, कसं झालं हे पण माहिती नव्हतं. पुढची प्रोसेस तर माहितीच नव्हती. याच्यापूर्वी मी कुठं असं ॲडमिट वगैरे झालेलं नव्हतं. या सर्व प्रोसेस केल्यानंतर बऱ्याच जणांनी मला इथे या ठिकाणी येऊन सांगत होते की साहेब सिव्हिलला तुम्ही दाखल झालेला आहात, बाहेर आपण काहीतरी सोय करू. माझे मित्र परिवार असेल किंवा इतर जे आमचे सहकारी असतील त्यांनी म्हणून व्यक्त केलं. पण मला इथल्या आपल्या स्टाफचा, सर्व ब्रदर्स असतील, सिस्टर असतील, डॉक्टर्स असतील, या सर्वांच्या सेवा मी एक दिवस बघितली. त्याच्यामुळे मी एक ठाम निश्चय केलं की इथून मला आलेखून जायचं नाही आहे. विशेषतः माझा विश्वास तरी देवावर मी जास्त काही दगडाच्या देवावर मी विश्वास नाही ठेवत, पण मी डॉक्टरांना आता मला खात्री झाली आहे की खरे डॉक्टर जे आहेत, डॉक्टर असतील किंवा इतर काही यंत्रणा जी आरोग्य विभागातली आहे तेच खरे देव आहेत असं म्हणून मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. मगाशी उदय सरांनी बोललेलं होतं की देवांनी सुद्धा विश्वास या आरोग्याच्या जे तज्ज्ञ लोक आहेत, वैद्य आहेत, त्यांच्यावर ठेवलेला आहे आणि तोच एक धागा जो आहे त्यांच्या विचाराशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि त्याच विचाराने या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ICU विभागातील असो किंवा सिव्हिलमध्ये असो, आता बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्याकारणाने लोकांचा तर विश्वास असणारच आहे. आताच एक सरांनी मानस व्यक्त केला आमच्या सहकाऱ्यांनी की सर म्हणे आपले जे सहकारी आहेत, सर्व जे शिक्षक कर्मचारी वगैरे जे आहेत त्यांना आपण कंपल्सरी करू की इकडे सरकारीमध्ये जे काही असेल ते इथं आणायला पाहिजे. मी म्हटलं की तो जीवाचा आणि सगळ्या त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे, तो काही आपला कंपल्सरी नाही करता येत. पण माझ्याकडे बघून त्यांनी त्यांच्यामध्ये प्रेरणा असेल किंवा इच्छा असेल तर निश्चितपणे या ठिकाणी दाखल होऊ शकतात. काल परवाच माझ्याकडे बघून एका माझ्याच कर्मचाऱ्यांनी मला फोन केला रात्री 9-10 वाजता. साहेब म्हणे सर माझ्या आईला असं ॲक्सिडेंट झाला होता, त्यांच्या आईचा पायाला मोठा फ्रॅक्चर झालेला आहे. सुट्टीचा दिवस होता, मला वाटतं शनिवारी गणेश चतुर्थी असल्या कारणाने इथं पण सुट्टीच होती. रात्री फोन केला. मी म्हटलं अपघात विभागात आता कोणी नसतील, आपण आता दाखल न करता आपण उद्याला जाऊया असं बोललो. पण ते थोडंसं सिरियस असल्या कारणाने ते इतर ठिकाणी त्यांनी दाखल केलं, दुसऱ्या ठिकाणी खाजगीमध्ये. पण त्यांनी मानस व्यक्त केला की साहेब तुमच्या थ्रू आपलं गेलं तर या ठिकाणी. मी म्हटलं मी गेलो किंवा तुम्ही स्वतंत्र जरी गेला तरी तुमची त्याच प्रकारे ट्रीटमेंट होते आणि त्या ठिकाणी ICU विभागामध्ये ते कर्मचारी प्रामाणिकपणे ते काम करतात आणि नक्की आपण तिथे दाखल करू. त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला की सर म्हणे सर आपण जाऊया तिथे दाखल करूया. तर त्याच्यापूर्वीच ते दाखल केले होते. म्हणजे माझ्याकडे बघून निदान माझ्या कार्यक्षेत्रातील जितके काही लोक आहेत किंवा संपर्कात जे लोक आहेत त्यांचा मात्र 100% या ठिकाणी खात्री
त्यांना पटते आहे, विश्वास आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सरांनी तर माझ्यातर्फे कृतज्ञता व्यक्त केलीच आहे. मी पुन्हा एकदा सर्व आरोग्य विभागाच्या या जिल्हा रुग्णालयाचा पूर्णपणे आयुष्यभर ऋणी आहे. मी माझं 2 शब्द या ठिकाणी. नमस्कार, मी सुचिता दासरवार. माझ्या मिस्टरांचं 2 महिन्याखाली ॲक्सिडेंट झाले होतं, पण ती सिच्युएशन माझ्यासाठी इतकी धक्कादायक होती की ते नेहमी मला सांगायचे की सुचिता गाडी हळू चालव, असं कर. कारण मी नवीन गाडी शिकली होती आणि मला असा विश्वास होता की माझे मिस्टर कधी पडणारच नाही, कारण ते एकदम नियमानुसार व्यवस्थित चालवायचे. आणि माझ्या मुलाचं 4 दिवसा अगोदर ॲक्सिडेंट झालं, ऑपरेशन झालं होतं आणि त्याची सिच्युएशन इतकी विचित्र असताना आणि नेमकं यांचा फोन आलं की दुसऱ्यांकडनं कळालं की हे पडलेला माणूस कोण आहे, त्यांना इथून घेऊन जा, त्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. हे ऐकताना मला त्यात कसं झालं असेल ते मीच सांगू शकते. पण तरीही त्या सिच्युएशन माझ्यासाठी इतकी हे होती की कसं करायचं, कुठं न्यायचं, म्हणजे एवढं काही मला नॉलेज नव्हतं. त्यावेळेला मला रडायला येत नव्हतं, पण आता खूप हे वाटतं. पण एकच होतं माझ्यासाठी की सिव्हिल हॉस्पिटलला आपण घेऊन जाऊ. काय 2017पासून मी सिव्हिल हॉस्पिटलला येते. माझ्या मैत्रिणी वगैरे भरपूर असायची मला की तू एवढा तुझा नवरा जॉब करतो तरी पण तू सिव्हिलला नेते मुलांना. कारण 2018ला माझा मुलं अत्यंत सिरियस होता आणि सरांना गार्डिंग दिलेली होती, ते फोन उचलायचेच नाही. पण जेव्हा मी इथे आली दुपारी 2 वाजता, त्या सरांनी मला इतकं सपोर्ट केलं. माझ्या मुलांना अक्षरशः ते घेऊन घेतले. मग मी आपलं अपघात विभागाकडे जाऊन सगळी चौकशी फॉर्म वगैरे भरला आणि तेव्हा 3 दिवस माझा मुलगा इथे ॲडमिट होता. मग मला असा पक्का विश्वास होता की माझ्या नवऱ्याचं पण ट्रीटमेंट इथंच होईल, म्हणून मग मी त्यांना इथं आणली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अशा सिच्युएशनमध्ये सगळे मला म्हणायचे की तुझ्याकडे एवढा पैसे आहे, सगळं आहे, तरी तुझ्या नवऱ्याला इथं टाकली हॉस्पिटलमध्ये, इथून काढ. पण मनामध्ये असं एक वाटायचं की नाही, आपण ठाम राहायचं, कुठल्या तरी एका डॉक्टरांचं घ्यायचं. कारण CS सरांनी जेव्हा CS सरांशी भेटले ना, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता तर पूर्ण विश्वास बसला होता की माझ्या मिस्टरांचं पूर्णतः ट्रीटमेंट इथंच करेल मी, कोणी काही का बोलणार. पण एवढं सगळ्यांचं लाभ भेटलं. मॅडम होते नवीन खूप पेन व्हायचं आणि मी ॲडमिट केली होती. पण मॅडम म्हणल्यासारखं हजारो पेशंट येतात, त्यांना फेस करावं लागतं. ते जेव्हा सांगितले की नाही असं होतं, पण तेव्हा म्हटलं अरे कसं करू, येऊ का नको. शनिवार आणि रविवार मध्यंतरी आलेला होता. पण जेव्हा CS सर येऊन भेटले तेव्हा थोडंसं हिंमत भेटली की चला आता इथं सगळं होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या मिस्टरांची खूप छान काळजी घेतला, आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल तुमचं मनापासून ऋणी. कारण माझ्या गावाकडे जायला आम्हाला 1 दिवस जाणं आणि 1 दिवस येणं असतं आणि असं कोणी नव्हतं की तिकडे पण की मी त्यांना बोलवून करून घेऊ. आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन आणि घरी एक लहान बाळ असताना सुद्धा तुम्ही सगळं समजून घेतलात आणि चांगले ट्रीटमेंट केलात, लक्ष दिलात, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन तुमचं. तुमच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. धन्यवाद. थँक्यू मॅम. त्यावेळेस साहेबांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आमचे केदार सरांचा फोन आला की आपल्या साहेबांचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. ऐकून थोडंसं वेगळं वाटलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये का. मग आणि काय असं दिवसभरात काही चर्चा झाली ना, आमचा घरी विषय होत असतो. मग आमचे वडील म्हटले की बुवा साहेब बाहेर, आधी कल्पना दिली होती साहेब बाहेर गावचे जसं की बुवा त्यांना माहिती नसेल म्हणून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं असेल बुवा. तर तू जा आणि विचार साहेबांना, जर काही माहिती नसेल दवाखाने तर चांगल्या दवाखान्यांमध्ये ॲडमिट करावं असं. पण ज्यावेळेस आम्ही इथे आलो, साहेबांची परिस्थिती पाहिली आणि हे इथे काम चालू असेल आणि इतकं सुंदर असेल मला असं वाटलं नव्हतं. पण सगळं परिस्थिती पाहिली आणि साहेबांनी सांगितलं की बुवा हे डॉक्टर आहेत, आमच्या ओळखीचे आहेत, आमचे विद्यार्थीच होते बुवा असं, आणि चांगली ट्रीटमेंट मला या ठिकाणी भेटणार आहे. साहेबांनी विश्वास दाखवला आणि खरोखर त्या विश्वासाला तुम्ही सर्व आज सार्थकी ठरली असं साहेबांच्या प्रकृती पाहून दिसत आहे. त्यामुळे खरोखर आमची जी संकल्पना होती सिव्हिल हॉस्पिटलविषयी ती बदललेली आहे आणि त्याची सुरुवात मी केलेलीच आहे. आजच मी आमच्या इथे एक सिव्हिल हॉस्पिटल सुरू झाले, तिथून माझा कान दुखत होता, मी सिव्हिल हॉस्पिटलमध्येच गेलो आणि तिथून ड्रॉप आणलेला आहे. सुरुवात मी आज केलेली आहे आणि खरोखर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि खरोखर आमच्या साहेबांना आज पाहून समाधान झालं आम्हाला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपले. सर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही आमच्या नर्सिंग केअरची दखल घेतली, आवर्जून दखल घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या पूर्ण ICU टीमकडनं मी तुम्हाला थँक्यू म्हणते. आणि पहिले म्हणजे की तुम्ही एवढ्या चांगल्या पदावर असून तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलात आणि इथली ट्रीटमेंट घेतली
आणि आमच्या सर्वांचे तुम्ही एवढं ॲप्रिशिएट केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारखे पेशंट पण आम्हाला जरी लाभले तर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण तुम्ही जेव्हा इथे आले होते एवढ्या चांगल्या पदावर असून, तुमचे एवढे कलिग्स असून सुद्धा आम्ही त्यांना जे जे इन्स्ट्रक्शन दिले की बुवा एका टायमाला एकच रिलेटिव्ह भेटू शकतात, असं बाकीचे सगळे बाहेर थांबायचे, एक एक करून जाऊन भेटायचे, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन आम्ही दिल्या त्या सगळ्या तुम्ही फॉलो केलेल्या आहेत. त्यामुळे असे पण पेशंट आम्हाला भेटणं पण आमचं नशीबच म्हणावं. आणि तुम्ही जे अप्रिशिएट केलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल जरी आहे तरी सुद्धा इथे भरपूर चांगली सेवा दिली जाते, तर हे ॲप्रिशिएशन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. आणि तुम्ही ॲप्रिशिएट केल्यामुळे अजून तुमचे कलिग्स पण येतील आणि सरकारी गव्हर्नमेंट वस्तूंचा किंवा इथल्या स्कीमचा सर्वांना लाभ भेटेल असं आम्हाला पण वाटतं की सगळ्यांनी तो लाभ घ्यायला पाहिजे. त्याबद्दल तुम्ही अप्रिशिएट केल्याबद्दल थँक्यू सो मच.